भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात बजाजनगर येथील स्मार्ट पॉइंट शोरूमचे कर्मचारी करीत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे परिसरातील संतप्त नागरिकांनी आरोप केले आहे। स्थानिक स्मार्ट पॉइंट शोरूमचे कर्मचारी आपल्या दुकानाचे साहित्य, भाजी, टमाटर, गोबी, कांदे व इतर साहित्य विक्रीकरिता आपल्या दुकानासमोरील रस्त्यावर ठेवतात। सदर स्मार्ट पॉइंट शोरूमची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे तेथे येणारे ग्राहक हे आपले दुचाकी वाहन समोर रस्त्यावर पार्क करतात। याच्या परिणामामुळे त्या परिसरात वाहतुकीची खूप मोठी कोंडी निर्माण होत आहे। त्यामुळे पायदळी नागरिक, शाळेकरू विद्यार्थी व वाहतूककर्त्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे। स्मार्ट पॉइंट शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडून सतत होत असलेल्या या गैरप्रकारामुळे नेहमी या परिसरात छोटे मोठे अपघात होत असतात। पुढे मोठी आर्थिक व जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, अशा प्रश्नांची जनतेकडून संबंधित प्रशासनाला वारंवार विचारणा होत आहे। स्थानिक नगरपरिषद तुमसरचे मुख्याधिकारी स्मार्ट पॉइंट शोरूमद्वारे होत असलेल्या अतिक्रमणावर कोणती कारवाई करते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमृतलाल चरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। मंगळवारला तिथं गाडी उभी असते ना, विद्यार्थी इथून जात असतात, त्यांना खूप त्रास होतो आणि भाजीपाल्याच्या सामनेच एकदम आपले भाजीपाल्याचे दुकान रोडावरती लावतात। उद्या अनर्थ काही एखादी गोष्ट झाली तर तुम्ही जबाबदार राहील। माझी दुकान इथं 1961 पासून ओपनिंग असून माझ्या दुकानासमोर आता 3 वर्ष झाले स्मार्ट पॉईंट लागलेला आहे। त्यांच्या मॅनेजरला कितीदा तरी समजून झाले की पार्किंगचा खूप जास्त त्रास होतो, पण ती मॅनेजर म्हणतात की मी याच्यावर काही करू शकत नाही आणि त्यांना वारंवार सांगल्यानंतरही ते जाणून बुजून रोडावर दुकान लावतात व त्यामुळे येथील कस्तुरबा व शारदा विद्यालयात जाणारे येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे त्रास होतो व आम्हालाही मानसिक त्रास होतो, कारण की गाड्या पार्किंग लावल्यामुळे ट्रॅफिक वाहतूक जे असते ते कोसळलेली होते। त्यानंतर यांनी आपले भाजीपाल्याचे स्टॉल रोडावर लावलेले आहेत, त्याबद्दल आम्ही कितीदा तरी बोललो, त्याच्याही काही सुनवाई होत नाही। आणि हा जो पोंगा वाजत आहे, हा पोंगा पण कंटिन्यू सकाळी 8 वाजेपासून तर रातच्या 9 वाजेपर्यंत चालू असते। त्याच्यामुळे आमच्या जो दिमागावर मानसिक त्रास होतो तो बोलल्यानंतरही कमी झालेला नाही। याची पोलीस कंप्लेंट आम्ही 2दा केलेली आहे 112वर। त्याच्यानंतर ते समजावून जातात व हे लोक तशीच पोंगे वाजवत असतात। याच्या परिसरातील नागरिकांना कोणता त्रास होत आहे? परिसरातील नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होतो, पण परिसरातले लोक बोलायला तयार नाही आहे। पण माझी दुकान आमने सामने असल्यामुळे मी बोलत आहे। चला, ठीक। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।